यामध्ये 7 जणांचा समावेश आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। किरण पाटील, अनिल गुजर, सुभाष मुठे, अक्षय कुमार ठिकने आणि शर्मिला साळुंखे तसंच दीपाली पवार हे अधिकारी या एसआयटी मध्ये असणार आहेत। सरपंच कुटुंबानं एसआयटी बदलण्याची मागणी केली होती। एसआयटी धनंजय मुंडे यांच्या निकटचे लोक सहभागी असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला होता। एसआयटी मध्ये काही महत्त्वाचे आणि धनंजय मुंडे यांच्या निकटचे लोक सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता। एसआयटी त्या ठिकाणी राहील। पूर्वीचे अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत। त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही, तेव्हा ही एसआयटी आता नवीन बदलली।